हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वादी चॅनलमध्ये. आता उन्हाळा म्हणलं की मुलं घरी म्हणलं काहीतरी पाहिजे, दररोज नवीन पाहिजे. आता मुलांना लवकरच उन्हाळ्या सुट्ट्या पडणार आहेत, त्यासाठी आपण मस्त मुलांसाठी असा झटपट असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. नेहमी आपण मॅगी त्याच पद्धतीने बनवतो, अंडा मॅगी, मसाला मॅगी, वेगवेगळ्या मॅग्या बनवतो. परंतु मुलं तेच तेच खाऊन कंटाळतात. आज आपण एका मस्त असा मॅगीपासून नवीन प्रकार बनवत. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. यासाठी मी एक पॅकेट घेतलं आहे मॅगीचं, त्याची बारीक करून घेतली एकदम. एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण ही सर्व मॅगी ॲड करूया. यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊया. भरपूर एक ग्लासभर पाणी ॲड केलं आहे. पूर्ण मॅगी बुडून पाणी वर आलेलं पाहू शकता. त्याला झाकून आपण ठेवून देऊया. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. आपण एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण बेसन ॲड करूया. पोहे खायच्या चम्मचने 4 चम्मच आपण एवढं बेसन घेतलेलं आहे. आता यामध्ये मसाले ॲड करूया. यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. त्यानंतर थोडंसं जिरं, एक अर्धा चम्मच एवढं जिरं आहे. थोडीशी हळद, एक अर्धा चम्मचला पण कमी हळद आहे. त्यानंतर लाल तिखट आहे, कमी घेतलं तर पण चालेल. तुम्ही मुलं वगैरे लहान असेल तर तुम्ही कमी तिखट वापरा. त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करूया. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया. आता सर्व छान आपण मिक्स करून घेऊया. आपण सर्व मिक्स केलं आहे. आता आपण जे मॅगी मसाले ते मॅगीबरोबर ते ॲड करूया यामध्ये. छान याला पण मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता आपण मॅगी बघूया. आपली मॅगी पण छान अशी फुललेली आहे पाण्यात. आता आपण ही मॅगी काढून घेऊया आणि आता ॲड करूया. आपण मॅगी ॲड केली आहे यामध्ये. आता जे आपण मॅगीचं भिजत घातलेलं पाणी होतं ते पाणी आता ॲड करूया. थोडं थोडं करून छान याचं बॅटर तयार करून घ्यायचं. थोडंसं पाणी ॲड करायचं, जास्त एकदमच नाही घालायचं, जास्त होईल. थोडं थोडं करून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. सर्व आपण छान मिक्स करून घेतलं. आता शेवटी चटपटीत बनवण्यासाठी यात अर्धा लिंबाचा रस ॲड करूया आपण आणि हे पण छान मिक्स करून घेऊया. गॅसवर मी कढई ठेवली आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तेल ॲड करूया, जास्त नाही, अगदी थोडंसं. तुमच्याकडे पॅन असेल तुम्ही पॅनमध्ये पण बनवलं तर चालेल. पॅनमध्ये बनवलं तर एका वेळेला भरपूर असं तयार होते. मी कढईत बनवत आहे. कढईत अगदी छान थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. तेल मस्त गरम झालं आहे. आता जे आपण मॅगी तयार करून घेतलं आहे मसाला, व्यवस्थित असं छोट्या चम्मचने घ्यायचं, छान असं पसरून घ्यायचं. छान असं छोटे छोटे गोल साईजमध्ये बनवून घ्यायचे. त्याच्यावर तुम्ही 1-2 बनवू शकता, 2-3 व्यवस्थित. तर आपण खालच्या साईडला व्यवस्थित भाजून घेऊया. नंतर पलटून याला व्यवस्थित वरच्या साईडला पण भाजून घेऊया. आपण पलटून घेतलेल्या पाहू शकता, मस्त दिसत आहे. खायला तेवढाच टेस्टी हा नाश्ता तयार होतो. मुलं आवडीनं खातील, एवढा मस्त लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप टेस्टी आणि छान असा नाश्ता तयार होतो, अगदी कमी वेळात झटकीपट असा. आता आपण व्यवस्थित हे छान कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घेऊया. दोन्ही साईडला व्यवस्थित असं छान असं भाजून झालेला आहे नाश्ता. चला तर काढून घेऊया. दोन्ही साईडनं पण मस्त अगदी छान असं भाजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. चला तर काढून घेऊया. तयार झाले आपला मस्त मॅगीपासून नाश्ता, पाहू शकता तुम्ही. दिसायला खूप सुंदर दिसत, खायला पण तेवढंच मस्त आहे. तुम्ही मुलांना कधीही चहासोबत किंवा सकाळी नाश्त्याला, कधी दुपारी जेवायचा कंटाळा असेल, काहीतरी चटपट खायची असेल तर असं मॅगी बनवून देऊ शकता. मस्त अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे, खूप टेस्टी. मुलं एकदा तुम्ही बनवाल तर परत परत मागून खायचं, एवढी मस्त ही रेसिपी आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.